तर आज आमचं हे बाळ भूर जाणार आहे. कुठे? मॉल मध्ये. जायचं जायचं. येस येस. जायचं जायचं जायचं. आज आहे वीकेंड आणि आम्ही ईशानीला घेऊन चाललो आहे सिटी सेंटर मॉलला. आता क्रिसमस जवळ आल्यामुळे मॉलला फार सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेला होता आणि ईशानी पण ते फार क्युरिओसिटीने बघत होती, कारण तिला इतक्या सगळ्या लाईट्स पहिल्यांदाच दिसत होत्या. मग आम्ही आमची गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि वरती गेलो. वरती गेल्यावरती तिथल्या जॉय राईडवरती तिला बसवलं सो ॲज टू मेक हर कम्फर्टेबल. तिच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि ती कम्फर्टेबल झाल्यानंतर मग तिला आम्ही गंमत दाखवायला लागलो की खाली किती लोक आहेत बघ किंवा दुकानं आहेत. मग आम्ही हे सगळं तिला दाखवत असताना गप्पा मारत होतो तिच्याशी. एका पर्टिक्युलर वेळेनंतर ती थोडी कंटाळली आणि रडायला लागली, पण मग तिला थोडं शांत केल्यानंतर ती पुन्हा काम डाऊन झाली आणि ती मग एन्जॉय करत होती. मग तिला आम्ही लहान बाळांच्या ठिकाणी घेऊन गेलो जिथे तिला अजून छोटी छोटी मुलं दिसतील. हे सगळं करत करत मग आम्हाला भूक लागली, सो आम्ही फूड कोर्टला गेलो. सागर खायला काहीतरी आणेपर्यंत आम्ही दोघीजणी आमचा टाईम स्पेंड करत होतो. मग सागर फूड घेऊन आला, आम्ही ते खाल्लं आणि परत बॅक टू फिरणं. मग वरतून आम्ही असं ठरवलं की खाली जाऊयात. मग तिला लिफ्टने घेऊन गेलो. त्या लिफ्टमधनं सगळं असं दिसत होतं खाली जात असताना. ती फार क्युरिओसिटीने सगळीकडे बघत होती, कारण इतके सगळे लोक होते, इतक्या सगळ्या लाईट्स होत्या. मॉलमधनं फिरून आल्यानंतर मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये डिनर करायला. बेसिकच डिनर केला. तर तिथे आम्हाला थोडी काळजी होती की मॅडम त्रास देतात की काय, पण नाही. ती खेळणी आमची सेवियर बनली आणि ती कंटिन्युअसली त्याच्यासोबत खेळत होती. सो आमचा मजेशीरपणे मस्त डिनर झाला. तिने काहीही त्रास नाही दिला आणि आता ती 6 महिन्याची झालेली आहे, तर तिची फूडबद्दलची क्युरिओसिटी वाढली आहे. सो आम्ही खात पित असताना ती आमच्याकडे सतत बघत असते की मला का नाही देत आहात म्हणून. ते बघून फार क्यूट वाटतं. सो डिनरनंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि घरी आलो. सो असं आम्ही स्पेंड केला हा वीकेंड.